हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही मस्त तयार झालेले आहोत आणि आज नेक्स्ट डे आहे. तर आम्ही चाललेलो आहेत सांगतेच. तर कुठे चाललेलो हे बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण पहा आणि या दोघींची मस्ती बघा. कुठे जातो सांग आपण? आणि कुठे हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आमचा दुसरा दिवस आहे. तर अचानक प्लॅन झालं आणि आमचा 1 दिवसाचा प्लॅन 2 दिवसावर झाला. तर आता आम्ही चाललेलो आहोत कुठे? रायगडला. तर आता आम्ही रायगडला जाणार आहोत आणि रायगडला जाता आम्हाला इथे रस्त्यात प्रतापगड लागेल आणि आमचं महाबळेश्वरला विणालेक राहिलं, कारण काल खूप पाऊस होता. तुम्ही बघितलं असेल, आम्ही जॅकेट वगैरे घातलं पण खूप पाऊस पडायला लागला आणि मग आम्ही स्किप केलं ते. तर आता आम्ही सकाळी निघालो आहोत विणालेकला. त्याच्यानंतर आमचं राहिले मॅप्रो गार्डनला. तर मॅप्रो गार्डनला जाणार आम्ही. त्याच्यानंतर विणालेक आणि मग प्रतापगड आणि मग रायगड, असं आमची 1 दिवसाची एक्स्ट्रा ट्रिप वाढली. तर बाय. सगळ्या हॉटेलमधून आम्ही लवकर निघालो होतो, कारण आम्हाला विणालेकला जायचं होतं. पण तिथे गेल्यानंतर समजलं खूप धुकं असल्यामुळे त्यांनी लेट चालू करण्याचं ठरवलं होतं. मग आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. मग आम्ही गेलो मॅप्रो गार्डनला. म्हटलं मॅप्रो गार्डनला थोडी शॉपिंग करावी आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जायला निघावं. तर खूप छान वाटत होतं मॅप्रो गार्डन. मी पहिल्यांदाच बघत होते. खूप ग्रीनरी होती, पूर्ण सगळीकडे झाडं होती आणि खूप छान धुकं होतं. आम्ही सकाळ सकाळ गेल्यामुळे वातावरणही खूप छान होतं. आणि अन्वीने इथे स्ट्रॉबेरी बघितल्यावरती लगेच तिथे फोटो काढायला गेली. तिने खूप एन्जॉय केलं. पुढे एक गेम होता जिथे की एक बॉल होता ना 150 रुपयाला होता आणि 5 बॉल्स होते ना ते 500 रुपयाला होते. जर तो बॉल त्या बास्केटमध्ये पडला तर आपल्याला इथला जो एक टेडी आहे तो फ्री मध्ये मिळणार होता. मग आम्ही एक बॉल टाकला तर पहिला बॉल नाही गेला. मग म्हटलं चला पुढचे 5 चान्स घ्यावे. तर एकही चान्स आमचा लागला नाही, कारण तो बॉल आहे ना एकाच टप्प्यामध्ये तो बॉक्समध्ये पडायला पाहिजे होता. तर कोणाचाच पडला नाही आमचा आणि आमचे 500 रुपये पूर्ण वाया गेले. छान होतं गेम, पण नाही गेल्यामुळे ना आम्ही गर्दी खूप कमी होती. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून खाली पुढे आतमध्ये गार्डन मध्ये गेलो. इथे सगळे ज्यूस आहेत आणि मेन म्हणजे ना जेवढे ज्यूस आणि जेवढे व्हरायटीज होते ना ते त्यांनी टेस्टिंगला ठेवलं होतं. अन्वीने तर फुल धमाल केली, फुल मज्जा केली. म्हणजे प्रत्येक गोष्ट ती टेस्ट करत होती. जेवढे ते ज्यूस दिसत आहेत ना तिथे त्यांनी प्रत्येक ज्यूसचं टेस्ट ठेवली होती. म्हणजे आपण टेस्ट करायची आणि आपल्याला जो ज्यूस आवडेल ना तो घ्यायचा होता. सगळेजण टेस्ट करत होती, त्याच्यानंतरच ज्यूस खरेदी करत होते. आम्ही सुद्धा ट्राय केला. अन्वीने खूप ज्यूस प्यायली.
शॉपिंग पेक्षा टेस्टिंगलाच खूप मज्जा आलेली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी टेस्टिंग ठेवलं होतं. म्हणजे बिस्किट असो, नानकटाईज असो, त्याच्यानंतर खाकराज होते, त्याच्यानंतर चॉकलेट्स होते. खूप खूप वेगवेगळ्या व्हरायटीचेच चॉकलेट्स होते आणि ज्यूस पण खूप वेगवेगळे होते. म्हणजे सिंपल ज्यूस होता आणि मिल्क मध्ये बनवायचे ज्यूस होते. तर चॉकलेट्स होते. असे सगळ्याचेच व्हरायटी त्यांनी टेस्टिंगला ठेवले होते. शॉपिंग पेक्षा मला टेस्टिंगला खूप मज्जा आली. अन्वीने सुद्धा प्रत्येक गोष्ट टेस्टिंग केली आणि त्यानंतर शॉपिंग सुद्धा खूप मस्त केली आणि मस्त ट्रॉली इकडे तिकडे घेऊन फिरत होती. तिलाही खूप छान वाटलं होतं कारण खूप मोठं सुद्धा होतं शॉपिंगला आणि मस्त शॉपिंग केली. छान छान शॉपिंग केली आणि फोटोज खूप सारे फोटोज सुद्धा काढले. आणि कधी फोटो काढायला देत नाही पण या वेळेला तिने ना खूप छान छान फोटोज काढून दिले. त्याच्यानंतर आम्ही निघणार होतो आणि इथे बघा खाकराची प्रोसेसिंग चालू आहे. म्हणजे अगदी पीठ मळण्यापासून ते खाकरा तयार करण्यापासून आणि भाजण्यापासून पूर्ण पॅकिंग पूर्ण इथे दिसत आहे. तर खूप क्लिनिंग होतं तिथे. खूप छान असं पद्धतीने बनवत होते. मॅप्रो गार्डन मध्ये खूप सारी शॉपिंग केली, नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो रायगडसाठी जाण्यासाठी. आणि पुढचा ब्लॉग नक्कीच बघा कारण हा पुढचा ब्लॉग हा रायगडचा असणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.